नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई हा 2 अक्षरी शब्द, पण तो किती थोर आहे हे आपल्याला या विधानात सांगितलेलं आहे. असे अनेक जोडपी आहेत जी या सुखासाठी धडपडतात आणि त्याच्यासाठी एक वेगवेगळे उपाय करणं, ट्रीटमेंट करणं असं चालू असतं. अशा अनेक कुटुंबात किलबिलाट निर्माण करणाऱ्या, असंख्य जोडप्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या डॉक्टर पूर्वा सहकारी आज आपल्यासोबत आहे. नमस्कार. डॉक्टर पूर्वा सहकारी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, गायनॉकोलॉजिस्ट अँड फर्टिलिटी स्पेशलिस्ट, इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट अशा तज्ज्ञ आहेत. गेली 9 वर्ष त्या ह्याच्यामध्ये काम करतात. इनफर्टिलिटी ह्या स्पेशलिस्ट ह्याच्यामध्ये 9 वर्ष काम करतात. त्याचबरोबर त्या एंडोस्कोपी सर्जन आहे, रोटरी क्लब मेंबरच्या सदस्य आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी, ह्याच्यावर उपचार आणि त्याचं जागृती करणं, लोकांपर्यंत हा विषय जाणं, ह्याच्या मागची भावना जी जोडप्यांना वाटतं की कुटुंबाला वाटतं आपल्या घरात मूल यावं, मुलाचा आवाज यावा, तर तो काही कारणाने लांबला जातो. त्याच्या संदर्भात ते योग्य मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत या विषयावर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. आपला विषय एकदम तुम्ही त्याच्यातनं तज्ज्ञ आहात. इनफर्टिलिटी म्हणजे काय? म्हणजे मराठीत आपण वंध्यत्व पण म्हणतो. इन्फर्टिलिटी हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, पण त्याचबरोबर मी म्हणेन की इन्फर्टिलिटी हा असा विषय आहे की जो खरं तर ओपनली ज्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. आणि मला असं वाटतं की आता आपण जर बघाल की त्याचं प्रमाण जितकं वाढतं आहे, तर त्याच्याबद्दल ओपननेस हा आपल्या समाजात, जागृती आपल्या समाजात होणं गरजेचं आहे. सो वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी म्हणजे ॲक्च्युली काय? एखादं कपल किंवा जोडपं जर गर्भधारणेसाठी म्हणजे प्रेग्नन्सी याच्यासाठी कन्सीव्ह होण्यासाठी जर 1 वर्षभर एकत्र राहून प्रयत्न करत असतील आणि तरीही त्यांना यश प्राप्ती होत नसेल, तर कदाचित काही कारणं असू शकतील की जेथून त्यांना इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असा प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आता म्हणजे वेगवेगळी आहे, आपण वयाचं घेऊया. म्हणजे कुठल्या वयानंतर ही इन्फर्टिलिटीचं बाबा आहे हे आपण ग्राह्य धरू शकतो. बरोबर. किंवा मी 2 प्रश्न एकत्र करते. नवीन झालेली लग्न झालेली जोडपी ह्यानी कधी आपल्यापाशी म्हणजे गायनॉकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ बाळाची जर ती तयारी करतात, प्लॅनिंग करतात, तर त्यांनी कधी जावं डॉक्टर? बरोबर, अगदी बरोबर. सो जसं मी म्हटलं की एखादं जोडपं जर 1 वर्षभर सुद्धा प्रयत्न करून त्यांना जर प्रेग्नन्सी हे जर रिझल्ट्स मिळत नसतील, जर गर्भधारणा होत नसेल, तर त्यांनी कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर जर त्या स्त्रीचं वय 35 आणि वरती असेल किंवा त्या दाम्पत्यात दोघांपैकी म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांपैकी कुणालाही जर कसले आजार असतील, जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन म्हणा, किंवा कुठलेही असे रिस्क फॅक्टर्स, कुठली औषध पद्धती चालू असेल, किंवा त्या स्त्रीवरती जर आणि कुठल्याही गायनॉकोलॉजिकल कारणांनी जर एखादी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी सिस्ट वगैरे असं आपण जसं की काही वेळेला आढळून येतं की यंग असताना फायब्रॉइड झालेलं आणि त्याच्यामुळे एखादं ऑपरेशन करायला लागलेलं किंवा एखादा सिस्ट काढलेला ओव्हरीतला. सो असं काही जर मेडिकल किंवा सर्जिकल हिस्ट्री म्हणतो आम्ही, अशी जर काही असेल, तर ह्या दाम्पत्यांनी 6 महिने सुद्धा प्रयत्न करून जर यश येत नसेल, तर मला वाटतं वर्षभर थांबू नये आणि त्यांनी 6 महिन्यातच यश येत नसेल तर इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टचा सल्ला जरूर घ्यावा. डॉक्टर, इन्फर्टिलिटीचं कारणं कोणती असू शकतात? म्हणजे आता तुम्ही वयाचं पण म्हटलं किंवा प्रिव्हियस ट्रीटमेंट म्हटलं, पण एक अनुवंशिक किंवा अजून काही त्याच्यात कारणं असू शकतात का? बरोबर. म्हणजे हे कधी जाणून कधी घ्यावं आपण? जसं मी म्हटलं की जो टाइम फ्रेम मी तुम्हाला जी सांगितली, नॅचरल गर्भधारणा झाली नाही, तर जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा एकतर वयाचं मी इथे सांगू इच्छिते की वय जसं वाढतं
तसं 35 वर्षाच्या वरती जेव्हा स्त्रीचं वय वाढत असतं तेव्हा प्रत्येक वर्षी तिची गर्भधारणाची क्षमता म्हणजे आपण फर्टिलिटी म्हणतो की जी अंडी किंवा बीज सोप्या भाषेत म्हणायचं तर त्याची संख्या किंवा त्याची क्वालिटी ही थोडीफार प्रमाणात प्रत्येक वर्षी कमी होत असते. सो इन दॅट केस जी कारणं आहेत ती जर लवकर आपण शोधून काढली तर ट्रीटमेंट पद्धती लवकर देऊ शकतो. सो कारणं बघाल तर जवळजवळ 35% केसेसमध्ये पुरुषात कारणं असू शकतात, मेल फॅक्टर्स म्हणतो आम्ही. उरलेल्या 60% केसेसमध्ये स्त्रियांमध्ये कारणं असतात, फिमेल फॅक्टर्स म्हणतो. आणि काही 10% केसेसमध्ये रिपोर्ट सगळे नॉर्मल येऊन सुद्धा गर्भधारणा होत नाही, कन्सीव्ह होत नाही कपल तेव्हा आपण त्यांना अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा ज्याचं आपण काही कारण मुळात देऊ शकत नाही रिपोर्ट्स थ्रू असं अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी 10% मध्ये म्हणू शकतो. असं असू पण आता एक नॉर्मल वय काय असावं म्हणजे आपण लग्न झालं कारण काहीकडे एक 25, 22, 23 वर्षावर पण लग्न होतं किंवा काही 25, 26 आणि आता तर काही करिअर वगैरे म्हणून 35 वर्षावर पण लग्न होतात. अशा वेळेला जर मुलासाठी आपण प्रयत्न करणार गर्भधारणा किंवा बाळ पाहिजे तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? बरोबर. आता अगदी बरोबर आहे कारण करिअर ही एक महत्त्वाची आपल्या आयुष्याचा घटना आहे. तो एक बरं लग्न किती वर्षी होईल हे एक पर्सनल चॉईस असतो. सो एक लग्नाचं वय म्हणा किंवा करिअर संपवायचं वय हे कुणीही ठरवू शकत नाही आणि ते फॅमिली टू फॅमिली चेंज होणारच आहे. सो इन दॅट केस आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा कपल्स त्यांचं लग्न होतं तेव्हा बेसिकली तुमचं वय किती आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो जर ऑलरेडी तुमचं वय 35 आणि त्याच्यावरती झालेलं असेल तर तुम्ही जर फॅमिली प्लॅनिंग किंवा प्रेग्नेन्सीचं प्लॅनिंग जर तुम्ही करू इच्छिता तर मला असं वाटतं तुम्ही प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग ही एक टर्म आहे. म्हणजे प्रेग्नेन्सी प्लॅनिंगच्या अगोदर तुम्ही एक जाऊन काउन्सिलिंग जर केलं तर तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात 35 वर्षानंतर लग्न झालेल्या जोडप्यांनी लग्न ठरल्यानंतर सुद्धा एक मी तर म्हणेन प्रत्येक जोडप्यानी हे काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. कारण किती वर्ष सेफली थांबायचं मग मूल न होणं त्याच्या कुठल्या पद्धती वापरायच्या आणि त्याचा इफेक्ट पुढे तुमच्या फर्टिलिटीवरती नाही होणार ह्याची काळजी कशी घ्यायची. ह्याच्यासाठी प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग घेतलं तर किती वर्ष प्लॅनिंग करायचं आणि आपल्याला वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी ह्याचा प्रॉब्लेम आढळून येऊ शकतो का. ह्याच्यासाठी काही वेळेला काही चाचण्या असतात. 35 वर्षाच्या वरती जर असेल तर आम्ही स्त्रियांचं हॉर्मोन टेस्टिंग करून घेऊ शकतो. त्याच्यावरनं सांगू शकतो की साधारण तरी किती वेळ थांबावं. कारण प्रत्येक स्त्रीचं ही जी एक एजिंग प्रोसेस असते, हॉर्मोन चेंजेस होण्याचा बदल असतो, ती काही प्रत्येकाची सारखीच नसते ना. सो त्याच्यातही थोडंफार प्रमाणात बदल येऊ शकतो. डॉक्टर ह्याच्या सगळ्यामध्ये सोशल प्रेशर किंवा स्ट्रेस, मानसिक ताण म्हणजे मूल झालं नाही की एक 6-7 महिन्यांचा पिरियड गेला किंवा काही 1 वर्ष 1.5 वर्ष गेली, 1-2 वर्ष पण जातात, पण ह्याचा सगळा बाजूनी जो मग मारा होतो घरातली असू दे, आजूबाजूचे शेजारी पाजारी मैत्रिणी कोणीही की काय ग काय झालं बाळ होत नाही, तर ह्याचा परिणाम त्या जोडप्यावर किती होतो? बरोबर. अगदी जसं मी म्हटलं इन्फर्टिलिटी हा एक इंडिव्हिज्युअल म्हणजे म्हणाल तर हा एक हिडन स्ट्रगल आहे. कारण आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मूल होत नाहीये हे फक्त त्या जोडप्याला त्या कपलला माहिती असतं. आणि मग जेव्हा साधारणतः आजूबाजूची सगळी विचारायला लागतात साहजिक आहे तेव्हा थोडंफार प्रमाणात एक स्ट्रेस जो आपण म्हणतो तो येतोच. आणि ह्या स्ट्रेसचा इफेक्ट त्यांच्या हॉर्मोनल स्टेटसवरती म्हणाल आणि जी काय आपल्याला हॉर्मोनल एक बॅलन्स जो लागतो स्त्री आणि पुरुषमध्ये जो लवकरात लवकर गर्भधारणा होण्यासाठी त्याच्यावर परिणाम नक्कीच होणार. जसा आपल्याला एखादा मानसिक तणाव असेल तर आपण निरोगी नाही राहू शकत. करेक्ट. जो तसंच आहे हा जो मेंटल आणि फिजिकल हेल्थचा बॅलन्स आहे हा अतिशय मेंटेन होणं गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे आणि त्यांनी स्ट्रॉंग राहणं. हा
म्हणजे जसं आपण म्हणतो की त्यांनी एक्सरसाइज पण तेवढाच करायला पाहिजे, त्याबद्दल म्हणजे फिजिकल आणि मेंटल दोन्ही Exactly. दोन्ही ह्याच्यामध्ये आहेत. आणि किती गरजेचं आहे. वातावरण जर एक हॅपी म्हणतो जसं आपण एक बरोबर. वातावरण आहे की बाबा हो प्रयत्न चालू आहेत, यश मिळेल, ही जी एक पॉझिटिव्हिटी जर त्यांना घरातल्यांकडनं आजूबाजूच्यांकडनं मिळत मिळाली. असेल, तर दुसरा त्याचा फायदा असा होईल की हे जे इन्फर्टिलिटी किंवा वंधत्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो एक हिडन म्हणजे आतल्या आत न राहून ते ओपनली Openly चर्चा आपल्या व्हायला पाहिजे. मित्रमैत्रिणींशी किंवा आई वडिलांशी बोलतील आणि असे कपल्स लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेतील. बरोबर. नाहीतर काय होतं, आपण बोललो तर आपल्याला नावं ठेवली जातील, लोक काय आपल्यात म्हणेल? काही कमतरता आहे का, असे जे विचार आले आणि त्या कारणाने जर एक स्ट्रेस फॅक्टर वाढला तर त्याचा प्रेग्नन्सी किंवा कन्सेप्शन रेटवरती नक्कीच इफेक्ट होतो. आपण जसं आता बोलताना म्हटलं की काही प्रिव्हियस सिस्ट, काही ऑपरेशन्स, काही असेल तर पण इनफर्टिलिटी आणि अदर्स आजार जे असतात म्हणजे डायबिटीज म्हणा, अदर्स काही, सो ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये काय फरक असतो? कारण कसं असतं, प्रत्येक ह्याला एक औषध असतं. डायबिटीज आहे म्हटलं की औषध आहे, ते औषध घेतलं जातं. तसंच हे असतं का, हे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कपल, प्रत्येक जोडप्यावाईज वेगवेगळं असतं? राईट, अगदी बरोबर. आता इन्फर्टिलिटी मी म्हणेन, इन्फर्टिलिटीची जी ट्रीटमेंट आहे तो एक प्रोसेस आहे. सो ती एक अशी वन टाइम ट्रीटमेंट नाही आहे की एखाद्याला डायबिटीज असेल तर त्याची साखर कमी करणं, ते गोळ्या देऊन किंवा इन्सुलिन देऊन, ही एक ट्रीटमेंट सर्वसाधारण सगळ्या डायबिटीज यांना ही दिली लागू जाते, पडते. डायबेटिक पेशंट्सना. पण इन्फर्टिलिटी जसं आपण डिसाईड केलं की कारण काय आहे हे कळण्याशिवाय कोणती ट्रीटमेंट त्या पर्टिक्युलर कपलसाठी योग्य असेल हे सांगणं अवघड असतं. बरं. सो त्यासाठी आम्ही स्त्री आणि पुरुष ह्यांची एक पूर्ण मेडिकल बॅकग्राऊंड म्हणजे हिस्ट्री ही सर्वप्रथम विचारली जाते आणि त्याच्यात तुम्ही म्हणालात तसं कुठलेही आधीचे आजार किंवा शस्त्रक्रिया काही झालेल्या असतील किंवा कुठलीही औषधं चालू असतील ह्याचाही पूर्ण उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही आम्ही थोड्या चाचण्या भरून देतो. जसं की मेल फॅक्टर जर आपल्याला शोधून काढायचं आहे पुरुषांचा, तर एक सीमेन ॲनालिसिस म्हणजे शुक्राणूंचं प्रमाण किती आहे, शुक्राणू हेल्दी आहेत का, आणि शुक्राणूंची मूव्हमेंट जी सायंटिफिक भाषेत मोटिलिटी म्हणतो ही कशी आहे ह्याची चाचणी केली जाते. स्त्रियांच्या बाबत बघाल तर एक सोनोग्राफी करून त्यांचं गर्भाशय कसं आहे, त्याच्यानंतर थोडे रक्ताचे हॉर्मोनल टेस्ट करून त्यांचं हॉर्मोनल स्टेटस कसं आहे, म्हणजे वयानुसार ती स्त्री त्या प्रमाणात बीज तयार करते का आणि त्याचा इफेक्ट कसा होईल बीज वाढण्यावरती. आणि तिसरं सर्वात मोठं एक पॉईंट बघाल तर ट्यूब्स ज्या असतात गर्भाशयाच्या बाजूला, 2 ट्यूब्स असतात, ज्या ट्यूब्समधून ते बीज तयार झालेलं रिलीज होतं आणि गर्भाशयाकडे येतं. सो त्या ट्यूब्समध्ये जर ब्लॉक असेल तरीही गर्भधारणा होणार नाही. सो ते त्या ट्यूब्समध्ये कुठल्या ब्लॉक आहे का, एका ट्यूबमध्ये म्हणा किंवा दोन्ही ट्यूब्समध्ये, हे कळण्यासाठी एक एक्सरे करून घेतो आम्ही. सो हे सगळे टेस्ट झाल्यानंतर, खरं कारण कळल्यानंतर मग आम्ही इंडिव्हिज्युअलाइज करतो. एखाद्याच्या ट्यूबमध्ये ब्लॉक असेल तर तो लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून सोडवू शकतो का, एखाद्याच्या बीज वाढण्याच्या प्रोसेसमध्ये जर काही अडथळे असतील, हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, हल्ली कॉमनली तुम्ही ऐकलं असाल पॉलिसिस्टिक ओव्हरी, बरोबर, म्हणजे ओव्हरीजमधून बीज वाढायची जी प्रक्रिया असते, ओव्ह्युलेशन जे व्हायला लागतं, बरोबर, त्याच्यात अडथळे असतात थोड्याशा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. त्याच्यामुळे मासिक पाळीसुद्धा अशी रेग्युलर मंथली येत नाही, त्याच्यामुळे मासिक पाळीचे अडथळे येऊ शकतात. सो कारण कळलं की आम्ही त्या कपलला इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट करतो. आणि म्हणून हे असं नाही आहे की तुलाही इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम होता, तुला डॉक्टरने ही ट्रीटमेंट सांगितली आणि मलाही आहे तर मला ही वेगळी का सांगितली, ही शंका जी निर्माण होते ती, त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की तुम्ही कंपॅरिझन करू नये तुमच्या इन्फर्टिलिटी प्रॉब्लेमचं किंवा तुम्हाला कन्सीव्ह होण्यासाठी काय एक्झॅक्टली कारण आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं तर तुम्हाला उपचार का हे दिले जात आहेत हेही लक्षात येतील. आणि इट्स अ प्रोसेस, ही एक वन टाइम नाही आहे म्हणाल तशी. ह्या महिन्यात मासिक पाळीमध्ये आपण ट्रीटमेंट दिली आणि कदाचित यश नाही येत, कारण कुठलंही ट्रीटमेंट पद्धती बघा, अगदी टेस्ट ट्यूब बेबी म्हणा किंवा IUI म्हणा किंवा टॅबलेट्स, इंजेक्शन्स, अशा सोप्या पद्धती जरी म्हटलं तरी कुठल्याही ट्रीटमेंटला 100% यश
प्रत्येक मासिक पाळीमध्ये नाही येऊ शकत. सो म्हणून ह्याच्यातनं वेगळं वेगळं एक आहे. दुसरे वेगवेगळे परिणाम होतात. आता तुम्ही एक म्हटलं की ट्रीटमेंट्स किंवा जी तुम्ही टेस्ट सांगितल्या सगळ्या, एक्सरे असू दे, एंडोस्कोपी सगळ्या केले, रिपोर्ट सगळे नॉर्मल, तरी गर्भधारणा होत नाही. ह्याच्या मागची कारणं काय असू शकतात? बरोबर. सो मी जसं म्हटलं तसं आणि त्यावेळेला खच्चीकरण होतं, म्हणजे हो. आम्ही तर नॉर्मल आहोत, मग अगदी. काय? हा, कारण विचारलं जातं, अरे काय टेस्ट केलेस आणि टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आले का, हो. मग का प्रेग्नन्सी धरत नाहीये, का कन्सेप्शन होत नाही. बरोबर. तर अशा केसेस जवळजवळ 10 ते 12% असतात आणि त्यांना आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. ओके. सो अनएक्सप्लेन्ड म्हणजे त्या शब्दातच आलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत साधारणतः, परंतु कुठेतरी एक थोडंफार प्रमाणात का होईना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे जो डिटेक्ट होत नाहीये आणि त्याच्यासाठी कदाचित म्हणून त्या कारणाने बीज वाढत नाहीये, किंवा असं आहे की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी सुद्धा जी नॉर्मल प्रेग्नेन्सीची प्रोसेस असते की बीज वाढून जेव्हा रिलीज होतं आणि शुक्राणू तिथे पोचून बीज आणि शुक्राणू ह्या दोघांच्या मिलनाने एक गर्भधारणा होते. सो कुठेतरी त्या प्रोसेसमध्ये इंटरनली काही अडथळे येत आहेत. पण ह्याच्यात तुम्ही काही उदाहरणं, म्हणजे तुमच्याकडे असंख्य पेशंट येत असतात किंवा असं काही 8-10 वर्ष मूल झालं नाही किंवा नॉर्मल होती सगळे रिपोर्ट्स आणि मग बाळ झालं, अशा काही केसेस आहेत? हो, अगदी मी सांगू इच्छिते. अगदी बरोबर. आणि आय थिंक एक्झाम्पल्स मधनं आपण शिकतो. त्यामुळे काय एखाद्याची केस आपण ऐकली आणि हे केल्यामुळे त्या व्यक्तीला रिझल्ट आलाय असं म्हटल्यावर आपण नक्कीच आपलीही पॉझिटिव्हिटी थोडी वाढते आणि एक ट्रीटमेंट घ्यायला थोडीशी पॉझिटिव्हनेस हा पेशंटचा नक्कीच मिळतो. सो मी एक उदाहरण सांगू इच्छिते इथे. एक जोडपं होतं ज्यांना लग्न होऊन जवळजवळ 9 ते 10 वर्ष झालेली आणि ऑफकोर्स त्यांनी कन्सल्ट केलेलं, व्यवस्थित ट्रीटमेंट झालेली त्यांची. पण कसं असतं, कधी कधी काही वेळेला ट्रीटमेंट घेत असताना कदाचित सुरुवातीच्या दिवसात एखादी ट्रीटमेंट प्रक्रिया एक्सेप्ट होत नाही की सगळे नॉर्मल आहेत तर आपण एंडोस्कोपी का करायची, आणि कधी कधी ॲडवाईसही केली जात नाही कारण कपल यंग असतं. कधी कधी काहीही असं ठोस कारण मिळत नाही ज्या कारणाने आपण ती शस्त्रक्रिया करायला पाहिजे. परंतु जर फेल्ड IUI झाले किंवा प्रयत्न करून सुद्धा नाही झालं तर आम्ही एक लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी म्हणजे एक प्रकारची एंडोस्कोपी असते, एक मायनर ऑपरेशन म्हणाल तुम्ही त्याला, जिथे गर्भाशयाच्या आतमध्ये गर्भाशय कसं आहे हे बघितलं जातं आणि दुर्बिणीच्या तपासांनी ट्यूब्स ब्लॉक आहेत का, काही सिस्ट आहेत का, हे सगळं असं त्या शस्त्रक्रियेत कळतं. तर ही केस जी होती तिची आम्ही शस्त्रक्रिया केली आणि बाकी सगळं नॉर्मल होतं, परंतु मला डाऊट आला की गर्भाशयाचा जो थर असतो कदाचित त्याच्यात काही इन्फेक्शन असू शकतं हिडन, कारण त्याचे काहीही सिम्पटम्स किंवा काहीही त्रास त्या स्त्रीला होणार नसतात. सो बाहेर न बघाल तर तिला काहीच सिम्पटम्स, मासिक पाळी व्यवस्थित येते, थोडेफार प्रमाणात कधी कधी ब्लिडिंग कमी होतं अशी तिचं एक कंप्लेंट होती. मग आम्ही ते टेस्टिंगला पाठवल्यावर आम्हाला त्याच्यात TB हा जो आजार आहे, ट्युबरक्युलोसिस ऐकून, सो ट्युबरक्युलोसिस हा जो TB आपण कॉमन भाषेत म्हणतो त्याचे शुक्राणू तिथे आढळले आणि तिला काही सिम्पटम नव्हते. आणि मग तिने पूर्णपणे व्यवस्थित ॲडवाईस घेऊन अगदी न चुकता 6 महिने त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली आणि यू वॉन्ट बिलीव्ह त्याच्यानंतर तिला गर्भधारणा नॅचरल नॉर्मल. सो असे काही हिडन फॅक्टर्स असतात, ते आम्ही कधी जाणून घेऊ शकतो जेव्हा एखादी टेस्ट आम्ही सांगतो त्याच्या मागतं कधी कधी पूर्ण डॉक्टर मला सिस्ट नाहीये, काहीच नाहीये, मग तुम्ही काय बघणार आहात. साहजिक आहे, एक ऑपरेशन स्वतःवर करून घ्यायचं म्हटल्यावर हा विचार येणारच, भीती असतेच. सो काही वेळेला हे हिडन फॅक्टर्स असतात जे अनलेस तुम्ही त्या चाचण्या किंवा त्या टेस्ट करता तुम्हाला लक्षात येत नाही. सो माझं तेच एक सांगणं आहे पेशंट्सना की तुम्ही ज्या डॉक्टर्सना कन्सल्ट करताय तुम्ही शक्यतो एक पूर्ण विश्वास ठेवून. मला ह्याच्यातनं तुमच्याकडे असं पण म्हणायचं आहे की काहीतरी असं असतं ना, आपल्या नात्यामध्ये असतं, शेजारी असतात, ह्या डॉक्टरकडे गेलं तर माझी माऊस बहीणची मुलीला लगेच मूल झालं किंवा असं आपण असं सांगतो. आणि वेगवेगळे डॉक्टर्स तेच गायनोकॉलॉजिस्टच, पण प्रत्येक जण आपला अनुभव शेअर करून ज्या व्यक्तीला ही ट्रीटमेंट पाहिजे इन्फर्टिलिटीज तेव्हा तिला असे वेगवेगळे सांगितलं जातं.
कधी कधी असं होतं की एक बाई तुमच्याकडे 2 महिने आली, परत ते सोडलं, दुसऱ्याकडे 2 महिने गेली. सो हे कितपत योग्य आहे, किंवा तो जो ट्रस्ट पाहिजे, विश्वास पाहिजे, त्याला किती काळ त्यांनी द्यावा? बरोबर. हे होतं आणि ह्याचं कारण मी अगदी ब्लेम करत नाही. काय असतं, इन्फर्टिलिटी हा असा विषय आहे, त्याचं नॉलेज प्रत्येकाला इन डिटेल असणं हे पॉसिबल नाही. बरोबर. आणि त्यावेळेला जेव्हा आपण ट्रीटमेंट घेत असतो, त्या दाम्पत्याची मनस्थिती काय असेल हे लक्षात घेत कधी कधी असा विचार येतो. पटकन कोणी सांगतं की अरे मी गेले आणि लगेचच गर्भधारणा झाली, मी कन्सिव्ह झाले, म्हटल्यावर साहजिक आहे असं मनात येणं की मीही जाऊ का. बरोबर. पण काही वेळेला होतं काय, नुकसान पेशंटचं होतं. कारण मी जसं म्हटलं, इन्फर्टिलिटी ही वन टाइम प्रोसेस नाहीये. बीज वाढतं हे प्रत्येक मासिक पाळीत वाढतं, त्यामुळे प्रत्येक महिन्यात ही एक सायकलप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. आणि त्या सायकलमध्ये जर तुम्हाला यश प्राप्ती होत नाही, जर प्रेग्नेन्सी राहत नाही, तर पुढल्या सायकलमध्ये पुन्हा मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी ही प्रोसेस सुरू होते, औषध आणि इंजेक्शन द्यायची. आणि मग तुमचं बीज कसं वाढत आहे हे सोनोग्राफीवरती मॉनिटर केलं जातं. आणि मग आयदर तुम्हाला नॅचरली ट्राय करायला सांगतात डॉक्टर, किंवा IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्समायनेशन, जिथे शुक्राणू गर्भाशयात सोडले जातात, जेणेकरून थोडेफार प्रमाणात प्रेग्नेन्सी राहायचे चान्सेस वाढतात. सो ही जी काही प्रोसेस आहे ही एक सायकल अशी असल्यामुळे जरुरी नाही की ह्या महिन्यात तुम्हाला यश नाही मिळालं तर पुढच्या महिन्यात तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही सातत्याने एक कन्सिस्टन्सी जी म्हणतो आपण, न गॅप्स घेता प्रोसेसमध्ये, म्हणजे आपण मेडिटेशन्स किंवा योगा आणि विश्वास, पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचार करणं, ह्याचा कितपत परिणाम त्या जोडप्यावर होऊ शकतो. आणि दोघांचं पार्टनर म्हणजे बाई बरोबर पुरुषाचा पण तेवढाच हे आहे ना. अगदी बरोबर. कारण जसं मी म्हटलं की प्रेग्नेन्सी किंवा गर्भधारणा होणं ही एक प्रोसेस आहे, आणि हे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचं एकत्रित आल्यामुळे होणार आहे. त्यामुळे जितकी हेल्थ मेंटल आणि फिजिकल दोन्ही, म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या जितकी स्त्रीची गरजेची तितकीच पुरुषाचीही गरजेची. सो मी जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा फर्स्ट ट्रीटमेंट ही काय असते की तुम्ही तुमचा आहार नीट ठेवा, तुम्ही एक्सरसाइज करा, वजन तुमचं नियंत्रणात राहणं गरजेचं आहे, वेट लॉस हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ओबेसिटी जे म्हणतो, बरोबर, त्याच्यात जेव्हा शरीरात फॅट ह्याचं प्रमाण जेव्हा वाढतं, चरबीचं प्रमाण वाढतं, डेफिनेटली त्याचा परिणाम हॉर्मोनल बॅलन्सवरती नक्कीच होतो. आणि मानसिक पाळी रेग्युलर न येणे ह्याचंही कारण ओबेसिटी हे होऊ शकतं. म्हणजे जेव्हा सुरू होते मासिक पाळी त्या वेळेपासून याची मला वाटतं थोडी खबरदारी घेतलेली चांगली. वेट मेंटेन करणं, मी तर म्हणते की इनफॅक्ट मूळ जे ट्रीटमेंट तुमची सुरू होणार इन्फर्टिलिटी, त्याच्या आधी जर तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस, आपण जे हल्ली म्हणतो की आपला आहार, आपला एक्सरसाइज हे रेग्युलर करणे, आपली एक मनस्थिती तयार पॉझिटिव्ह ठेवणे, हे जर तुम्ही 3 गोष्टी साइड बाय साइड केल्या तर जी काय तुम्ही ट्रीटमेंट घेताय त्याचा तुम्हाला नक्कीच जास्ती फायदा होईल. IVF ट्रीटमेंट अँड IVI मला वाटतं, सो याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? सो IUI आणि IVF ह्या 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. IUI म्हणजे काय असतं की त्या स्त्रीला आम्ही थोडी टॅबलेट्स आणि इंजेक्शन्स हे एका सिरीजमध्ये, सिक्वेन्समध्ये मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करतो, आणि तिचं बीज वाढण्यासाठी हे औषध पद्धती दिली जाते. साइड बाय साइड आम्ही सोनोग्राफीच्या माध्यमातून लक्ष ठेवत असतो की दिलेल्या औषधांमुळे तिचं बीज किती प्रमाणात वाढत आहे. आणि एकदा काय तिचं बीज व्यवस्थित वाढलं की ते कसं व्यवस्थित ओव्हरीतनं बाहेर रिलीज होईल ह्याच्यासाठीही आम्ही तिला इंजेक्शन्स देतो. आणि जेव्हा आम्हाला आढळून येतं की व्यवस्थित बीज वाढलं आहे आणि त्याचं रप्चर म्हणतो आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये, म्हणजे ओव्हरीच्या बाहेर येणं, ही प्रोसेस झाल्यानंतर आम्ही IUI म्हणजे काय की आम्ही तिच्या पार्टनरला, हजबंडला त्यांचे शुक्राणू कलेक्ट करून द्यायला सांगतो त्याच टाइम इंटरव्हलमध्ये, आणि ते प्रोसेस करून तिच्या गर्भाशयात सोडले जातात, जेणेकरून जे बीज वाढून ट्यूबमध्ये आलेलं असतं त्याला जास्तीत जास्त हेल्दी स्पर्म्स आणि व्यवस्थित कुठलेही बाकीचे अडथळे न येता प्रेग्नेन्सीचे चान्सेस थोडेफार प्रमाणात आम्ही नॅचरल जे चान्सेस असतात, फिकंडिटी म्हणतो आपण, 30% जी असते त्याच्यावरती आपण
अंड बीज वाढवल्यामुळे आणि शुक्राणू अगदी त्याच्या जवळ गर्भाशयात सोडल्यामुळे चान्सेस वाढवू शकतो. आणि ही अगदी पेनलेस प्रोसिजर असते. ही अगदी आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये करू शकतो. म्हणजे हे मी का सांगते, कारण वर्किंग लेडीज असतात. करेक्ट. माझा ज्या- तोच प्रश्न होता हां. की हे सगळं करत असताना मानसिक ताण जाणवतो. कधी कधी काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या बायका असतात, बरोबर. त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? सो ही IUI ची जी प्रोसेस असते, जी पूर्ण सायकल चालू राहते, तेव्हा ती तिचं रेग्युलर काम रुटीन सगळं चालू ठेवू शकते. तिला फक्त अगदी डेली किंवा दिवसाआड डिपेंडिंग ऑन तिची केस कशी आहे बोलवलं जातं आणि त्याप्रमाणे तिला IUIच्या दिवशी सकाळी बोलवून ती प्रोसेस केली जाते. ओके. IVF म्हणाल तर वेगळं आहे. IVF जेव्हा नॅचरली बीज वाढत नाही आणि त्याची क्वालिटी आपल्याला कळत नाही किंवा IUI करून सुद्धा तुम्हाला यश मिळालं नसेल, फेल्ड IUI म्हणतो, तेव्हा IVF ही प्रोसेस करतात. IVF म्हणजे बीज वाढवून बाहेर काढतो, शुक्राणूही वेगळे घेतात आणि बीज आणि शुक्राणू ह्यांचं फर्टिलायझेशन किंवा मिलन हे लॅबमध्ये बाहेर होतं आणि तयार होणारं जे छोटं बाळ आहे, एम्ब्रिओ म्हणतो आम्ही, त्याला मग गर्भाशयात सोडलं जातं 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी आपण बीज काढल्यानंतरच्या. सो ही टोटल एक वेगळी प्रोसेस आहे. पण हे सगळं आता म्हणजे आता ह्या इन्फर्टिलिटीज ह्याच्यात आम्ही चर्चा करत असताना काही मुद्दे म्हणजे ज्यांना बाळ व्हायला पाहिजे किंवा होत नाही अशानी काही मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. तर सुरुवात त्यांनी कुठपासून करायची, की आपण म्हणतो मासिक पाळीच्या 2ऱ्या दिवशीच ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, बरोबर. अशा कुठल्या काही गोष्टी सांगू हा, शकाल? जसं की मी म्हटलं, अगदी तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती व्यवस्थित मेंटेन करा. सो एक्सरसाइज, डायट, कळलं, वेट रिडक्शन म्हणजे वजन कमी करणे आणि निरोगी राहणे, बरोबर. हे महत्त्वाचं आहे. हे सगळे फॅक्टर्स असतील तर डॉक्टर चाचणी करून झाल्यावर तुम्हाला योग्य ते इन्स्ट्रक्शन्स देतील, एक प्रोसेस तुम्हाला आखून देतील की बाबा कितव्या दिवशी यायचं आहे, किती इंजेक्शन्स लागतील साधारण, कशी ही प्रक्रिया सुरू राहील, हे सगळं डॉक्टर जेव्हा तुम्हाला आखून देतात, एक शेड्यूल असतं, ते तुम्ही व्यवस्थित पाळायला पाहिजे, सातत्याने पाळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं पूर्ण कुटुंबानी सहकार्य त्या करणं, कपलला सहकार्य करणं महत्त्वाचं आहे. सो दॅट त्या दाम्पत्याला मानसिक आधार. एक आधार मिळतो आणि एक हॅपीली, बरोबर, कारण ही सुरुवात एका चांगल्या गोष्टीची चांगल्या आहे. गोष्टीसाठी. सो एक बरोबर. हॅपीली ते क्लिनिकमध्ये येतात, हॅपीली ट्रीटमेंट एक्सेप्ट करतात, जेणेकरून यश नक्कीच लवकर प्राप्त होतं. डॉक्टर पूर्वा, तुमचं फोंड्याला क्लिनिक आहे, गायनी क्लिनिक माझं फोंड्याला आहे. सो मला वाटतं खूपशा जोडप्यांना तुम्ही हा आनंद दिलेला आहे, सातत्य किंवा विश्वास ह्याच्यातनं अनेक जोडप्याच्या घरात म्हणजे अनेक घरात कुटुंबात ही बाळं आलेली आहे जन्माला. तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचे जागृतीचे कार्यक्रम चालूच असतात. सो स्टुडिओत येऊन तुम्ही इतकं सुंदररित्या आम्हाला सांगितल्याबद्दल गोवा दूरदर्शनच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल आणि अगदी हा इम्पॉर्टंट विषय घेतल्याबद्दल. थँक्यू सो मच.